नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती 2023 बद्दलच्या निवड यादी आहे त्या जाहीर होणे सुरू झालेल्या आहे। तर आपल्याकडे एका जिल्ह्याची निवड यादी आलेली आहे। तर आता आपण ती निवड यादी बघूया की त्यामध्ये कोणकोणते विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि कोणत्या मार्क्सवर सिलेक्ट झालेले आहे आणि त्याबद्दलची अपडेट सुद्धा बघूया। तर लेटेस्ट अपडेट आलेली आहे तलाठी भरती 2023 बद्दल। तर बघा, जिल्हा निवड समिती जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तलाठी सरळ सेवा पदभरती 2023 निवड यादी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांची ही यादी आलेली आहे। तर ही यादी आहे अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरीची। यामध्ये बघा पदसंख्या 20 दिलेली आहे आणि यामध्ये नेमकं काय दिलं बघा, अनुक्रमांक, त्यानंतर परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, त्यानंतर जन्मतारीख, मूळ प्रवर्ग म्हणजे कॅटेगरी, आणि जर आरक्षण असेल तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं म्हणजे आरक्षणामधून जर सिलेक्ट झाले असेल तर लागू जे आरक्षण आहे ते, आणि सामान्यकृत मार्क्स म्हणजे तुम्हाला जे नॉर्मलाइज करून जे गुण दिलेले आहे ते यामध्ये नमूद केलेले आहे। तर यामध्ये बघा हे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे आणि निवड यादीमध्ये यांचे नाव सुद्धा आलेले आहे। तर बघा 185.36 या विद्यार्थीला मार्क्स आहे। तर अशा प्रकारे पूर्ण जे विद्यार्थी आहे यामध्ये सिलेक्ट झालेले आहे। तर विद्यार्थी आहे 20 आणि त्यानंतर बघा आणि त्यानंतर प्रतीक्षा यादी दिलेली आहे यामध्ये, आणि ही यादी असणार आहे SC कॅटेगरीची आणि ही यादी आहे प्रतीक्षा यादी। यामध्ये सुद्धा नाव, त्यानंतर कास्ट आणि जे आरक्षण असेल ते आरक्षण, आणि त्यानंतर त्यांचे सामान्यकृत गुण दिलेले आहे। आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या बाबी सुद्धा यामध्ये नमूद केलेल्या आहे की बघा, वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाही। त्यानंतर उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवाराची ओळख, कागदपत्रे पडताळणी, चारित्र्य पडताळणी अहवाल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाणपत्राची समक्ष अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतर करण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, उमेदवाराने सादर केलेली माहिती चुकीची, खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित समक्ष अधिकारी यांनी अवैध बाद ठरविल्यास, वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरविल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रम पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल। म्हणजे जे 20 विद्यार्थी म्हणजे जे 20 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे, समजा त्यामधून जर काही विद्यार्थी डॉक्युमेंटमध्ये किंवा कोणत्या कारणास्तव तर कॅन्सल करण्यात आले तर जे वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत त्यांना चान्स मिळण्यात येईल असं यांनी दर्शवलेलं आहे आणि सांगितलं सुद्धा यामध्ये। तर अशा प्रकारे ही यादी SCची होती। त्यानंतर बघा, अनुसूचित जातीची ही यादी दिलेली आहे। टोटल पदसंख्या ही जी आहे ती 11ची आहे। यामध्ये निवड यादी आहे आणि ही यादी असणार आहे सातारा जिल्ह्याची। तर अशा प्रकारे बाकीच्या जिल्ह्याची सुद्धा यादी साईडवर उपलब्ध होणार आहे। तर याचप्रमाणे पूर्ण जे जिल्हे आहे तलाठी भरतीबद्दल ते सर्व जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि पूर्ण यादी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि पूर्ण यादी तुम्हाला तिथे मिळणार, आणि ही सुद्धा यादी साताऱ्याची तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर यामध्ये बघा 11 व्हॅकन्सी होत्या आणि यामध्ये प्रतीक्षा यादी सुद्धा दिलेली आहे। अशा प्रकारे विजा यांची सुद्धा यादी आहे। त्यानंतर यामध्ये प्रतीक्षा यादी सुद्धा दिलेली आहे। बाकी पूर्ण ज्या कास्ट आहे त्या कास्ट वाईज निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन्ही नमूद केलेले आहे। तर तुम्ही यामध्ये बघू शकता, आणि यांचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याबद्दलची अजूनपर्यंत कोणती अपडेट आलेली नाही आहे, परंतु लवकरच यांची अपडेट येणार आहे। बाकी जिल्ह्यांची सुद्धा यादी लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे। तर यामध्ये पूर्ण ज्या जागा आहे आणि निवड यादी प्रतीक्षा यादी सर्व कास्टच्या दिलेल्या आहे। तुम्ही एकदा तुमचं नाव असेल सातारा जिल्ह्यामध्ये तर चेक करू शकता, निवड यादीमध्ये सुद्धा असू शकते किंवा प्रतीक्षा यादीमध्ये सुद्धा असू शकते। तर अशा प्रकारे बाकी जिल्ह्याची सुद्धा यादी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि यानंतर तलाठीबद्दल जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर पूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही लिस्ट सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे।